हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोलीच्या सरपंच भाग्यश्री दत्तात्रय कोळी यांना अनुसूचित जमातीचं जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला होता, परंतु सरपंच कोळी यांनी विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 10(1) अनुसार पट्टण कोडोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाग्यश्री दत्तात्रय कोळी यांना अपात्र ठरवल्याचं पत्राद्वारे घोषित केलंय। रायगोंडा बापू डावरे यांनी याबाबत तक्रार अर्ज दाखल केला होता। पट्टण कोडोली ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये भाग्यश्री दत्तात्रय कोळी यांनी चुकीचा दाखला जोडून निवडणूक लढवून निवडून आल्यानंतर आमच्या निदर्शन आल्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली। त्या तक्रारीचे योग्यरित्या जिल्हाधिकारी यांनी न्याय दिल्यामुळे त्यांचा दाखला खोटा आहे असे हे दिल्यानंतर पत्र आमच्याकडे दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांचे आम्ही स्वागत करीत आहे। हा निर्णय मान्य नसल्यास त्याविरुद्ध विभागीय आयुक्त पुणे यांच्या न्यायालयात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम तरतुदीनुसार आदेश पारित झाल्यापासून 15 दिवसाच्या आत त्यांना अपील दाखल करता येऊ शकेल।